पण हे होणार नाही. काय होणार नाही? मी आणि अधिपती हे शक्य नाहीये मॅडम. नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. मला खरंच अधिपतींशी लग्न करायचंय. मी जे बोलतेय ते सगळं मनापासून बोलतेय, खरंच. तुम्हाला विनंती करते, मला तुमच्या घरची सून करून घ्या. ताई अगं किती गोड आवरलंय तुझं. सेट ना? मी तुम्हाला जीजू म्हणते आता. माझ्या बहिणीचा नवरा आहात ना तुम्ही. हो पण आमच्याकडे दाजी म्हणते तू. दाजी? अहो दाजी थोडस असं वेगळं वाटतं ना. गोड वाटते की त्याला काय. पण मी तुम्हाला जीजू म्हणलं तर चालेल का? आता तुमची मर्जी, पण आम्हाला विचारशील तर दाजीच. ठीक आहे दाजी. म्हणजे जीजू नाही दाजी. ऐका दाजी बा, ऐका दाजी बा, ऐका दाजी बा. दाजी बा. फनी. थांब 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 थांब. ती हळद ठेवून दे आणि ही लावायची. आओ ही हळद आहे की. अगं ती जात्यावर दळलेली हळद आहे. शास्त्र असते जात्यावर दळलेली हळदच लावायची असते. हे दे ग ते दे. आलं का ध्यानात? ठेव ती. ही जर कमी पडली ना तर मग ती लाव. हा ही घे धर. बापरे ही हळद तर सांडली. आता हीच हळद नेते मी. अरे मेलिया तुला दिसत नाही काय? हसतोस काय? तुला बघते. इकडे लक्ष द्या. खुशखबर. आज इथे आमचं धाकलं सरकार आणि वहिनी साहेबांच्या हळदीचा कार्यक्रम आहे. टाळ्या. तेव्हा सगळ्यांनी होलसेल मध्ये हळद लावायची, कारण आपल्या इथं होलसेल मध्ये हळद आहे. टाळ्या. म्युझिक आय डीजे आहे. समधी गाणी वाजणार. चिखलातून दूर आणि पाण्यातून आग निघणार. हे डीजे वाल्या गाणं वाजवा. टाळ्या. अरे पण नवरा नवरी कुठे आहेत? नवरा नवरी आई की 100 वर्ष आयुष्य आहे. सरकार आलं. वहिनी साहेब पण आल्या.
आज माझ्या अक्षुताईची आणि अधिपती जिजूंची सॉरी दाजींची हळद होणार आहे. पण त्याआधी हे दोघे करणार आहेत एक झकास डान्स परफॉर्मन्स म्युझिक. हो नाही नाही हे कवा ठरलं आम्हाला काय डान्स मला तर काही येत नाही. ताई अगं प्लीज हळद आहे तुझी कर ना. नाही नाही यांना नाचू दे यांना नाचू दे. दाजी जसं जमेल तसं नाचा पण आम्हाला तुमचा दोघांचा परफॉर्मन्स बघायचा आहे हो की नाही. लाईट ऑफ. ताई आजचा हळदीचा इव्हेंट काय भारी झाला ना. एकदम राजेशाही. तुला खरं सांगू तू अधिपतींची लग्न करतेस ना खूप छान वाटते मला. आणि तसंही एवढं रॉयल वेडिंग आपल्याला कधी पाहिलं तरी मिळणार आहे का. इरा हा ऐक ना, निखिल आणि त्याच्या आईबाबांची भुवनेश्वरी मॅडमची काही ओळख आहे का? म्हणजे त्यांची ओळख आहे का? नाही म्हणजे असं का विचारतेस तू. नाही, ते असं खूप ओळख असल्यासारखं बोलत होते भुवनेश्वरी मॅडमशी. म्हणजे एवढी ओळख कधी झाली? अगं हा तुझ्या साखरपुड्यात नाही का ताई. ते ज्या पद्धतीने बोलत होते त्यावरून असं वाटत होतं की खूप जुनी ओळख आहे. अगं ताई नाही ग असं काहीच नाहीये. ते पाहुणे म्हणून बोलत असतील. हा तुला काही प्रॉब्लेम आहे का ते एकमेकांशी बोलतायत तर. नाही 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 प्रॉब्लेम काही नाहीये. पण हे बघ इरा, ओळख होऊन इतकं फ्रँकली बोलायला थोडा वेळ जायला लागतो ना. इतकं फ्रँकली भुवनेश्वरी मॅडमशी तर आई बाबा सुद्धा बोलत नाहीत, मी सुद्धा बोलत नाही. म्हणून मला नवल वाटलं, बाकी काही नाही. अगं कधी कधी माणसं क्लिक होतात ना तसं झालं असेल काहीतरी. म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही की त्यांचं काहीतरी चालू आहे. तू असं मनात पण आणू नकोस. नाही मी असं काही मनात नाहीच आणत आहे. हा म्हणजे तू तसा काहीच विचार करू नकोस. ते सहज बोलले असतील किंवा जोक वगैरे झाला असेल. हो ठीक आहे ठीक आहे इरा, एवढं स्पष्टीकरण देऊ नकोस. इतकं काही झालेलं नाही. हा मग ठीक आहे मी बॅग भरते. हा आलेच. हे फक्त दागिने नाहीत, पिढ्यानपिढ्याचे संस्कार आहेत हे ध्यानात ठेव. बरं चला आटपा आता लवकर, ईदी सुरू होतील. हो हो आवरतो आवरतो. या आणि हे बाशिंग बी बांधून घ्या. चला. आई एवढे सगळे दागिने, बाशिंग. अक्षरा अगं पारंपरिक वाशिंग येते आणि तू किती नशीबवान आहेस. तुला पारंपरिक पद्धतीने सगळं करणारं सासर मिळालंय हो की नाही ग. हो बरं चला आता वेळ नको घालवायला, आवरायला हवं तिला. इरा चल बरं आपण सगळी तयारी करू हिची.